आम्ही याच परिसरात राहतो गेल्या 25 वर्षापासून. आमचं नेहमीचं मतदान आपलं शिवसेनेलाच आहे. पण आता शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच आम्ही मतदान करणार आहे. चालू आहे. आता आपल्याला काय वाटतं कोण यावं? माझ्या मते हरिभाऊ हिवाळे हे चांगले उमेदवार आहे. परिसराचं त्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि कसं आहे नेहमी ते आमच्यासाठी सहकार्याने उभं राहतात. कधी पण काही अडीअडचण असली फोन केला तरी आम्हाला कधी येऊन भेटतात ते. आणि केव्हाही त्यांच्याशी काम पडलं तर आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. ते चांगले उमेदवार आहे आणि ते या परिसराची पूर्ण जाण आहे त्यांना. हो, बाकी काय आपलं आम्ही याच परिसरात राहतो गेल्या 25 वर्षापासून. आमचं नेहमीचं मतदान आपलं शिवसेनेलाच आहे. पण आता शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच आम्ही मतदान करणार आहे. नमस्कार सर, सध्या महानगरपालिका निवडणूक चालू आहे. या संदर्भात आपली काय मत आहे? काय थोडक्यात आम्हाला सांगा. माझं नाव आकाश जाधव. मी जे फोटोग्राफी आपल्या खडी रोडला माझी शॉप आहे. आपल्या खडी रोडला सध्या रस्त्याची कामं चालू आहे आणि सध्या इलेक्शन पण चालू आहे. तर अजून चांगली कामं व्हावं यासाठी एक चांगला नेता पाहिजे आणि सध्याची स्थिती जोरानं चालू आहे. काय समस्या आहे आपल्या एरियामध्ये? रस्त्याचे कामं झालेले, त्यानंतर पाईपलाईनचे झालेले, ड्रेनेजचे झालेले, काही ठिकाणी रस्त्याची कामं गल्ली रोड जे असतं ते बाकी आहे. ते कामं व्हावं त्यासाठी चांगला नेता पाहिजे. आता महानगरपालिका निवडणूक चालू आहे, काय सांगता तुम्ही? माझं नाव सांगू का? जगनराव वाघ. पाईपलाईन होऊन पडली, कधी चालू होती काय होती? एरियाचं नाव सांगा. खडी रोड. खडी रोड, सातारा पर्यंत. हा, देवळाई पर्यंत. काय समस्या आहे तुमच्या एरियामध्ये? आमच्या एरियामध्ये लाईटची बी आहे, पाणी नाही, रोड नाही. बरसात पाण्याची एवढी बहीण होती की पाहिजे काम नाही. सगळ्या समस्याचं समाधानासाठी तुम्ही कोणाला मत देणार? जे काम करून त्याला देऊ. आम्हाला काय पाहिजे, दुसरं काम पाहिजे. भाजप, शिवसेना, धनुष्यबाण आहे. कोणी असं तर पार्टीशी काय मतलब काम करणारा पाहिजे एरियात. पार्टीशी काही घेणं देणं नाही. निवडणूक चालू आहे बस. आणि आपल्या एरियाचं नाव आणि तुमचं नाव आणि परिसरात काय समस्या आहे आणि ते कसं सुटतील ते थोडक्यात सांगा. माझं नाव राजू जगन्नाथराव जायवळ, खडी रोड, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 26. आता इथे काय रोडचे इतके प्रॉब्लेम आहेत की आता कितीतरी रोड बनतोय. ठीक आहे, ड्रेनेजचे तर ऑलरेडी आहेच. म्हणजे फक्त महानगरपालिकेमध्ये आहे, पण सगळ्यात खेडगड भाग म्हटला समजा गावंढळ तर आहे खेड्यातला भाग. इथं ड्रेनेज नाही आहे. इथे पाईपलाईन आता टाकली, आता रोडचं काम चालू आहे. रोडचं काम अर्धवट करून ठेवले. पावसाळ्यात ते नुसते ऍक्शन बसले, धंदे तर काहीच राहिले नाहीत. सगळे धंदे बुश झाले. आता ह्या इलेक्शन नंतर काय होईल ते आता पाहू आता काय होतं. आता एवढी समस्या आहे, ते सगळ्या सुटतील असं यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाला, कोणत्या माणसाला निवडताल? आता शिवसेनेचे हरिभाऊ रुदाजी होळे पाटील म्हणून आहेत. त्यांचे तर ते माणसं जर आमच्याकडे चांगलेच पॉझिटिव्ह समजा. ते कसे येतात, भेटतात, बोलतात, थोडे ऍक्टिव्ह आहेत. सप्ताह असतो त्यांचा. आणि मेन म्हणजे कसं राहते की छोट्या मोठ्या गोष्टीला सुद्धा त्यांचं सहकार्य राहते. बाकीचं अजून कोणी भेटलं नाही आम्हाला, पण यांचं सहकार्य आम्हाला पहिल्यापासून राहिले. तर त्यांचे चान्सेस चांगले आहेत आमच्याकडनं समजा. थँक्यू सर, थँक्यू. बघा, माझं नाव आकाश कोकणे. मी राहायला खडी रोड, सातारा परिसर, देवळाई चौकात राहायला आहे. आमच्या भागात सध्या समस्या ज्या आहेत ते तुम्ही बघू शकता. सध्या रस्त्याचे काम चालू आहे, पण हे काम मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. ज्या कामाला फक्त 2 ते 3 महिने लागले पाहिजेत ते काम 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे समस्या म्हणजे परिसरातल्या सर्व नागरिकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. त्याच्यासोबतच ड्रेनेजचं काम चालू आहे, तेही काम रखडलेलं आहे. समोर पाईपलाईन फोडून ठेवली, तेही काम तसंच पडलेलं आहे. 3 महिन्यापासून गाड्या येत नाहीत, जात नाहीत. ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे आणि ह्या भागात चोऱ्यांचं एक खूप जास्त प्रमाण आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. महिन्याभरात 1-2 चोऱ्या आरामशीर होतात. तर त्यासाठी माझं असं म्हणणं आहे, कसं जे पण कोणीही सत्तेत आलं तर त्यांनी ह्या आमच्या बेसिक समस्या सोडवायला पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. आता एवढे पक्ष आहे, भाजप आहे, सेना आहे, तुम्हाला आम्हाला अपेक्षा तर भाजपकडनंच आहे. दुसरं तर काही कारण केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे.
तर महानगरपालिकेत येते सरकार आलं तर फंड जास्त येईल, विकास कामं जास्त होतील असं मला वाटतं. माझं एक वैयक्तिक मत असं आहे. त्यामुळे आमचं समर्थन तर भाजपलाच आहे. बरं, ठीक आहे. तिथे आल्यानंतर हे सगळं समाधान होईल असं तुम्हाला वाटतं? हा, भाजपची सत्ता आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की कामं मार्गी चांगल्या पद्धतीने लागतील. धन्यवाद. यस. नमस्कार साहेब, आपलं नाव? माझं नाव विजय रसाळ आहे आणि माझं या खडी रोडला हॉटेल आहे. खडी रोडची समस्या काही नाही आहे, बाकी फक्त हे जे रोडचे जे काम चालू आहे ते खूप लेट झालंय. समजा लेट तर होतंय, त्याचे ते समोर एक खड्डे करून ठेवलंय मेन रोडला. ते झालं 2 महिन्यापासून ते खड्डे करून ठेवलंय. आता 1 महिन्यानंतर बुजवलं, परत खोदलं, परत बुजवलं. ते झाल्यानंतर आता समस्या आहे की पाण्याची समस्या किंवा मग ड्रेनेज लाईनची समस्या. या समस्या लवकरात लवकर जर सॉल्व्ह झाल्या तर बाकीच्या गोष्टी पुढं फास्ट होतात. किती दिवस अडचण येतात हे? पाणी तर इकडे अजून आलेलंच नाही आलंच ना. नाही. नाही. तर आता हे सगळं समस्याचं समाधान म्हणून आपण कोणत्या नगरसेवकाला निवडत देणार? आमचं तर मशालसाठीच प्राधान्य जास्तीत जास्त आहे. कारण भाऊ जे काम करता येतं हा. सगळ्या जनतेला धरून जनतेची समस्या काय असतील ते सगळे ते स्वतः फॉलोअप घेऊन ते प्रश्न त्यांचे सोडवतात. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त भाऊला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. मशाल हा चिन्ह त्यांचा आहे, त्यांना सगळ्यांनी प्राधान्य द्यावं, निवडून आणावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.